तर विद्यार्थ्यांना करा स्पेशल आणि फ्रीच्या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण ठाणे तसेच कल्याण डोंबिवली या दोन्हीही महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असणारे जनरल नॉलेज पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच या दोन्हीही भरतीसाठी म्हणजेच ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, आपण या दोन्ही भरतीसाठी 560 पेजेसची पीडीएफ तयार केलेली आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे आणि हा सुपर क्लास पाहून जर पीडीएफ घेत आहे तर 250 मध्ये मिळणार आहे, नाहीतर ते आपल्याला 300 ला पडणार आहे। पूर्वी जोही इच्छुक विद्यार्थी आहे घेण्यापूर्वी जाणून घ्या की आपल्याला पीडीएफ मध्ये आपल्याला मिळणार काय आहे। तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे, जो की या दोन्हीही भरतीच्या मॅक्झिमम पोस्टच्या सिलेबस मध्ये दिलेला आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे देखील आपल्याला मिळणार आहे, जे की दोन्हीही भरतीच्या मॅक्झिमम पोस्टच्या सिलेबस मध्ये आहेत। इतिहास मधील A to Z समाजसुधारक असतील इन डिटेल मध्ये आपल्याला एमसीक्यू मिळणार आहे। एवढ्या डिटेल मध्ये कुठेच मिळणार नाही, 100% खात्री आहे। तसेच विज्ञानवरील 500+ एमसीक्यू असो, भूगोलवरील एमसीक्यू असो, अर्थशास्त्रावरील एमसीक्यू असो, जनगणना 2011 वरील एमसीक्यू असो किंवा या दोन्हीही महानगरपालिका विषयी अतिशय स्पेशल एमसीक्यू असो, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल या सर्वांवरील एमसीक्यू देखील मिळणार आहेत। आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे, या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे। तर इच्छुक विद्यार्थ्यांना नक्कीच करायचं आहे, मी आपली वाट बघत आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण ठरलेल्या आहेत ते सांगायचं आहे। पहिल्या महिला आयुक्त स्पेशली स्वाती इराणी, इंदू राणी, कीर्ती मितानी किंवा वरील नाही। तर विद्यार्थ्यांनो, इंदू राणी यांनी जे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या आयुक्त ठरलेल्या एक व्यक्ती आहेत। कव्हर करूया प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा। तर दुसऱ्या प्रश्नात विचारलेला आहे की खालीलपैकी शर्करेचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे। कशाचा विचारलेला आहे, शर्करेचा। ऑप्शन्स मध्ये खरबूज, ऊस, गुळ किंवा टरबूज। ऑप्शन्स मध्ये 2 योग्य राहील। ऊस हा जो आहे तो शर्करेचा सर्वात मोठा स्रोत असलेला दिसतो। कव्हर करूया प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा। तर विचारलेला आहे भारत देश गरुड शक्ती हा जो म्हणजेच युद्ध सराव आहे तो कोणत्या देशासोबत करतो ते सांगायचं आहे। युद्ध सरावाचं नाव गरुड शक्ती आहे। अमेरिका, इंग्लंड, जर्मनी किंवा इंडोनेशिया। ऑप्शन्स मध्ये 4 इंडोनेशिया या देशासोबत जो आहे गरुड शक्ती हा युद्ध सराव आपला देश करत असतो। कव्हर करूया प्रश्न चौथ्या क्रमांकाचा। तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची घनता ही किती होती ते सांगायचं आहे। भारताची घनता 2011च्या जनगणनेनुसार तर ऑप्शन्स मध्ये आहे विद्यार्थ्यांनो 500, 382, 400 किंवा 600। तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2382 प्रति किलोमीटर मध्ये विद्यार्थ्यांनो जी घनता होती या ठिकाणी 2011 नुसार ही दिसते। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा, जो की आहे विद्यार्थ्यांनो 5 क्रमांकाचा। तर विचारलेलं आहे की महाराष्ट्रातील सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे ते सांगायचं आहे, ज्याची जी घनता आहे ती सर्वात कमी आहे। ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 मिनिट, थोडासा इथं प्रॉब्लेम आलेला आहे, थोडासा वेट करा। चला ओके। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स मध्ये आपल्याला दिलेले आहेत नंदुरबार, वर्धा, गडचिरोली किंवा जालना। तर याच्यामध्ये उत्तर नसल्या कारणास्तव माफ करा, तर तो जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो तो असलेला कळतो। स्पेलिंग मिस्टेक झाल्या कारणास्तव माफी असावी। प्रश्न 6वा पाहूया। तापी नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील कोणते जिल्हे येतात ते सांगायचं आहे। नदी लक्षात घ्या, विचारलेली नदी आहे तापी ही। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स मध्ये आहे जळगाव, त्याच्यानंतर धुळे, वरील दोन्ही किंवा खाली एक आहे। तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 3, धुळे, जळगाव हे दोन्हीही जिल्हे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये येतात हे कळते। कव्हर करूया प्रश्न 7व्या क्रमांकाचा। तर शरीरामध्ये पेप्सिन कशाद्वारे स्त्रावते हे सांगायचं आहे। पेप्सिन स्त्रावणारे जे अवयव आहे ते कोणते आहे, जठर, आतडे, किडनी किंवा वरीलपैकी नाही। तर जठरामधील एक महत्त्वाची पेशी असते त्यामार्फत जे आहे विद्यार्थ्यांनो पेप्सिन स्त्रावते हे आपल्याला कळते। कव्हर करूया प्रश्न पुढचा। प्रश्न आहे 8व्या क्रमांकाचा। तर राज्यघटनेतील कलम 143 नुसार
विचारलेलं आहे की कोणाला सर्वोच्च न्यायालयाचे मत जाणून घेण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कलम कोणती आहे? कलम आहे ते 143. पण व्यक्ती कोण आहेत? पंतप्रधान आहेत का, राष्ट्रपती, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री? ऑप्शन्स मध्ये योग्य आहे 2. राष्ट्रपती यांना 143व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाचे मत जाणून घेण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने दिलेला दिसतो. कव्हर करूया. प्रश्न 9. तर होका यंत्रामध्ये कोणते चुंबक वापरतात ते सांगायचं आहे. कव्हर केलेला प्रश्न आहे. तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो, निकेल, रबर, सूची किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्समध्ये योग्य आहे 3. सूचित चुंबक जो आहे तो होका यंत्रामध्ये वापरला जात असतो हे कळते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. प्रश्न आहे 10. तर लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे, सर्वांना माहीत आहे, नसेल तर कळालेलं आहे. पण रत्नागिरीतील तो विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो की कोणता आहे तालुका, जसे की दापोली, खेड किंवा चिपळूण. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहेत 2. म्हणजेच खेड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोटेमाळ औद्योगिक केंद्र हे स्थित असलेले कळते. तर कव्हर करूया प्रश्न पुढचा. तर या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थ्यांनो, आपल्या समोर पाहून घ्या प्रश्न. 11व्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे, सुती कापड उद्योगासाठी तर जे हवामान असते ते कोणत्या प्रकारचे चांगले असते? सुती कापड उद्योगासाठी विचारलेलं आहे. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो असे दिलेले आहे, थंड, उष्ण, दमट किंवा कोरडे. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे 3. दमट हवामान सुती कापड उद्योगासाठी अतिशय महत्त्वाचे असते हे कळते. प्रश्न कव्हर करूया. 12. ब्रेकबोन ताप असे पुढीलपैकी कोणत्या तापीला संबोधतात ते सांगायचं आहे. ब्रेकबोन ताप, मलेरिया, डेंग्यू, हिवताप किंवा वरील सर्व. तर डेंग्यू तापीला जे आहे ब्रेकबोन ताप असे जे आहे संबोधले जात असते. तर या ठिकाणी संसदेने केलेला एखादा जर कायदा घटनेच्या विरोधात असेल तर त्या कायद्यास काय म्हणतात सांगायचं आहे. संसदेने केलेला कायदा अल्ट्रा कायदा, अल्ट्रा विरस, अल्ट्रा ऍक्ट किंवा वरील नाही. तर संसदेने केलेला कायदा एखादा घटनेविरोधी असेल तर त्यास अल्ट्रा विरस असे संबोधले जात असते. कव्हर करूया प्रश्न 14. तर मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये किती ग्रॅम दुधाची आवश्यकता असते? डेलीच्या जीवनामध्ये दुधाची आवश्यकता किती ग्रॅम असते? 210, 215, 220 किंवा 30. तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. 220 ग्रॅम ची आवश्यकता जी आहे डेलीच्या दैनंदिन आहारामध्ये असणे गरजेचे असते. तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा. प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 15वा. तर विचारलेला आपल्याला असं दिसून येते 15व्या प्रश्नामध्ये की हिवताप हा जो रोग आहे पाण्याद्वारे पसरणारा रोग आहे, हे विधान कशा प्रकारचे आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन्समध्ये आपल्याला दिलेले आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी असत्य आहे, अर्धसत्य आहे, सत्य किंवा असत्य. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर हिवताप हा रोग पाण्याद्वारे पसरणारा आहे हे काय आहे विधान पूर्णपणे असत्य असलेले लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. 16 प्रश्न असा आहे. तर विचारलेलं की राजाराम मोहन रॉय यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते? राजाराम मोहन रॉय यांना ऑप्शन्समध्ये दिलेले आहे, नव्या युगाचे दूत, प्रबोधनाचे जनक, आधुनिक भारताचे अग्रदूत. तर ऑप्शन्समध्ये 4 या ठिकाणी योग्य आहे. आधुनिक भारताचे अग्रदूत, प्रबोधनाचे जनक तसेच नव्या युगाचे दूत ह्या सर्व नावांनी राजाराम मोहन रॉय यांना ओळखले जात असते हे कळते. प्रश्न 17वा पाहूया. ठाणे जिल्ह्यातील तानसा या ठिकाणी खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? कव्हर केलेला प्रश्न आहे. जिल्हा आहे ठाणे आणि ठिकाण आहे तानसा. तर कर्नाळा, मालवण, तुंगारेश्वर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. तुंगारेश्वर अभयारण्य ठाणे जिल्ह्यातील तानसा येथे स्थित असलेले दिसते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 18वा. तर प्रश्न असा आहे, भूविकास बँक पुढीलपैकी कोणाला दीर्घकालीन कर्ज देते हे आपल्याला सांगायचं आहे. बँक कोणती आहे? भूविकास बँक. ऑप्शन्स काय? शेतकरी, नेत्यांना, शिक्षक किंवा नोकरदारांना. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1. शेतकऱ्यांना भूविकास बँक जे आहे ते दीर्घकालीन कर्ज देते हे आपल्याला कळते. तर कुकरमध्ये अन्नपदार्थ जे आहे ते लवकर शिजते सर्वांनाच माहीत आहे, पण कशामुळे शिजते हे कव्हर करायचं आहे, पाहायचं आहे. कशामध्ये विचारलेले? कुकरमध्ये. जास्त दबाव असल्यामुळे, कमी दबावामुळे, मध्यम दबावामुळे किंवा वरील सर्व.
तर कुकरमध्ये जास्त दबाव असल्या कारणास्तव कुकरमध्ये जे अन्न आहे ते साधारण पद्धतीपेक्षा लवकर शिजते हे कळते. प्रश्न 20 पाहूया. झाशीची राणी खालीलपैकी कोणापासून प्रभावित झालेल्या होत्या ते सांगायचं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या कोणापासून प्रभावित झालेल्या होत्या? सयाजी महाराज किंवा शाहू महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा वरीलपैकी सर्व. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ज्या आहे म्हणजेच प्रभावित झालेल्या होत्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी. प्रश्न 21. तर मराठी भाषेचे पाणिनी असे कोणाला म्हणतात ते सांगायचं आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर, तर विनोबा भावे किंवा दादाबाई नौरोजी. एक पर्याय डबल झालेला आहे, कोणताही एक घेऊया. तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना जे आहे मराठी भाषेचे पाणिनी संबोधले जाते हे कळते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. तर प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो 22. शेती, खाणकाम, मासेमारी ह्या सर्व व्यवसायांना कोणते व्यवसाय म्हणतात ते सांगायचं आहे. एक आहे शेती, दुसरा खाणकाम, तिसरा मासेमारी. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो प्राथमिक, द्वितीय, तृतीय किंवा वरील आहे. तर या तिन्ही व्यवसायांना काय म्हणतात? तर प्राथमिक व्यवसाय असे संबोधले जाते. कव्हर करूया प्रश्न 23. समता सैनिक दलाची जी स्थापना आहे कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती? कोणते दल आहे? समता सैनिक दल. राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केलेली होती हे कळते. कव्हर करूया प्रश्न 24. तर प्रश्न असा आहे की सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे तो कोणत्या समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे? ग्रंथाचं नाव काय आहे? सत्यार्थ प्रकाश. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज किंवा वरील नाही. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. म्हणजेच सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे आर्य समाजाचे प्रमाण ग्रंथ आहे. प्रश्न 25. मानवी शरीरात एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत आहेत? इंद्रिय संस्था किती आहेत शरीरामध्ये? 7, 8, 5 किंवा 9. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. 9 इंद्रिय संस्था ज्या आहे मानवी शरीरामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या सर्वांना दिसतात. 26 प्रश्न. खालीलपैकी कशाला अतिशय जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेची आवश्यकता असते ते सांगायचं आहे. अतिशय जास्त ऊर्जा कशाला लागते? मूत्रपिंड, हृदय, यकृत किंवा शुक्राणू. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. शुक्राणूला विद्यार्थ्यांनो अतिशय जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेची आवश्यकता लागते. प्रश्न 27 पाहूया. विचारलेला आहे की कऱ्हेचे पाणी ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिलेली आहे? ते व्यक्ती कोण आहेत ज्यांनी कऱ्हेचे पाणी ही कादंबरी लिहिली? महात्मा फुले, शाहू महाराज, प्रल्हाद आत्रे किंवा महात्मा गांधी. ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. प्रल्हाद आत्रे यांनी कऱ्हेचे पाणी ही प्रसिद्ध कादंबरी लिहिलेली आहे कळते. प्रश्न 28. मानवी मनाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जात असतो? सर्वांना उत्तर येत असेल. प्रश्न आहे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र सायकोलॉजी, एस्ट्रोलॉजी, बायोलॉजी किंवा वरील नाही. तर सायकोलॉजी या शास्त्रामध्ये मानवी मनाचा अभ्यास केला जातो हे कळते. प्रश्न 29. तर महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहेत? स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, माफ करा या ठिकाणी. तर सर्वात जास्त उपखोरे नदी कोणती आहेत? तर कृष्णा, तापी, गोदावरी किंवा नर्मदा. तर सर्वात जास्त म्हटलं तर ऑप्शन्स क्रमांक 3 गोदावरी नदीला सर्वात जास्त उपखोरे असलेले लक्षात येतात. प्रश्न 30 पाहूया. तर भावार्थ रामायण हा जो ग्रंथ आहे तो कोणत्या संतांनी दिलेला आहे? ग्रंथाचं नाव भावार्थ रामायण आहे. तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर किंवा संत एकनाथ महाराज. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. संत एकनाथ महाराज यांनी भावार्थ रामायण हा जो ग्रंथ आहे तो दिलेला आहे. पुन्हा एकदा रिमाइंडर आहे अतिशय महत्त्वाचे सर्व विद्यार्थ्यांसाठी. आपण ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे 560 पेजेसचे आपण PDF विद्यार्थ्यांना तयार केलेली आहे. सध्या हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर ते तुम्हाला 300 ला पडेल. ठीक आहे. जोही इच्छुक विद्यार्थी ह्या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल
किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले असेल, लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुम्हाला मिळून जाईल. तसेच विद्यार्थ्यांनो, एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.